मराठी साहित्यात गूढ कथा, नाटक आणि बालनाट्य ह्यांचा उल्लेख झाला की ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी ह्यांचे नाव आपोआप तोंडात येते. दुभंग, आरण्यक, 4 दिवस प्रेमाचे, घर तिघांचे हवे, बकासूर, इंदिरा, जादू तेरी नजर, अलबत्या गलबत्या, सुखांत अशी गाजलेली 35हून अधिक नाटके त्यांनी लिहिली. याशिवाय अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मराठीतील दिग्गज गूढ कथाकार अशी त्यांची आणखी एक ओळख आहे. त्यांच्या गूढ कथांचा एक स्वतंत्र वाचक वर्ग तयार झाला आहे. त्यांनी 50हून अधिक गूढ कथांवर आधारित पुस्तके लिहिली आहेत. यांपैकी गहिरे पाणी, मध्यरात्रीचे पडघम, कबंध, मृत्युंजयी, अग्निदिव्य ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. रत्नाकर मतकरी यांचे 17 मे 2020 रोजी निधन झाले. ते जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कलेचा वारसा त्यांची मुलगी जोमाने पुढे चालवत आहे. आज त्यांची मुलगी अभिनय, लेखन, चित्रकला अशी अनेक क्षेत्र गाजवत आहे. चला तर त्यांच्या प्रतिभावान मुलीविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. रत्नाकर मतकरी यांच्या पत्नीचे नाव प्रतिभा मतकरी आहे. प्रतिभा या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी 1-2 चित्रपटात छोटी मोठी कामे केली. शिवाय रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या अनेक बालनाट्यांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. या जोडप्याला 16 नोव्हेंबर 1971 रोजी मुलगी झाली. ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद. घरातूनच कलेचा वारसा मिळालेल्या सुप्रियाने वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. रत्नाकर मतकरी लिखित आणि प्रतिभा मतकरी दिग्दर्शित अनेक बालनाट्यांमध्ये सुप्रिया यांनी काम केलं. सुप्रिया यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यामुळे अभिनयाबरोबरच चित्रकला हा त्यांचा आवडता छंद आहे. आजही मोकळ्या वेळात त्या चित्रे काढतात. लहानपणी बालनाट्यापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास पुढे व्यावसायिक नाटके, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांपर्यंत पोहोचला. सुप्रिया यांनी मिलिंद विनोद यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांनी पडद्यावर सुप्रिया विनोद हे नाव वापरायला सुरुवात केली. सुप्रिया यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेली भूमिका म्हणजे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची. त्यांनी आपल्या वडिलांच्या इंदिरा नाटकात, जब्बार पटेल यांच्या यशवंतराव चव्हाण या चित्रपटात आणि मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटात इंदिरा गांधीची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी रंगभूमीपासून केली. बाई वजा आई, प्रेमाच्या गावा जावे, सख्खे शेजारी, लोककथा 78, सावल्या, चेहरा मोहरा, तनमन, आम्हाला वेगळं व्हायचंय, घर तिघांचे व्हावे, ही गँग तुमची आमची अशा तब्बल 25हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. अनेक नाटके गाजल्यानंतर त्यांना हिंदी मालिका विश्वात काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्यांनी CID, कसम, जोशीले, आक्रोश यांसारख्या 35पेक्षा जास्त गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं. याशिवाय कुछ तो है या हिंदी आणि इन्व्हेस्टमेंट, सतरंगी रे, बावरे प्रेम हे, आईच्या गावात मराठी बोल यांसारख्या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. कालांतराने गोठ, श्रावणबाळ रॉकस्टार, लग्नाची बेडी, सावली होईन सुखाची अशा मराठी मालिकांमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. 30 वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनयासोबतच सुप्रिया विनोद यांनी लेखन क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्रिपुरी, कैफा हालन ओमान, रंगधर्मी आणि अधोरेखित ही त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली. रंगधर्मी या पुस्तकात त्यांनी आपल्या वडिलांचे म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे व्यक्तिचित्रण रेखाटलं आहे. अभिनय आणि लेखनाशिवाय चित्रकला आणि कॉस्ट्यूम डिझायनिंगमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. व्हाईट लिली अँड नाईट रायडर आणि लवबर्ड्स यांसारख्या नाटकांसाठी त्यांनी कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केले. या कामासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. याशिवाय त्या उत्तम चित्रकार असून आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवित असतात. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना मानाचा मटा सन्मान 2 वेळा मिळाला आहे. सुप्रिया यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे पती मिलिंद विनोद हे काही काळ ओमानला वास्तव्यास होते. सध्या ते भारतात असून बालनाट्याचे दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सुप्रिया आणि मिलिंद यांना अर्णव नावाचा एक मुलगा देखील आहे. सध्या सुप्रिया यांच्या आमच्या या घरात आणि लागली पैज या 2 नाटकांचे सर्वत्र दणक्यात प्रयोग सुरू आहेत. अशा प्रकारे रत्नाकर मतकरी यांच्या कन्या सुप्रिया विनोद या अभिनेत्री, लेखिका, चित्रकार आणि कॉस्ट्यूम डिझायनर अशा अनेक भूमिका समर्थपणे निभावत आहेत. त्यांनी मराठी कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. वडिलांकडून मिळालेला कलेचा हा वारसा त्या जोमाने पुढे चालवत आहेत.